पंडित इयत्ता 6वी मध्ये शिकते. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय राज्यघटनेचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून दिला. त्यांनी लोकांना शिका व संघटित व्हा व संघर्ष करा हा गृहमंत्र दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकर जयंती तर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. माझे एवढंच बोलते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच काय हजार जन्म घेतले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधी मिटणार नाही. जय हिंद. On the day of his great departure from this world, Dr. B.R. Ambedkar, lovingly known as the Babasaheb Ambedkar, was born on 14th April 1891, passed away on 6 December 1956. His passing remembered on Mahaparinirvan Divas. Thank you and Jai Hind. The day of remembrance for Dr. Bhimrao Ramji Ambedkar, the great architect of our Indian Constitution. Dr. Ambedkar lovingly called Baba Sahib was not only a brilliant scholar but also a fearless reformer who dedicated his entire life to dignity and equality and human rights. He fought against untouchability and social justice and Indian dream of an India where everyone would live with dignity and respect. His thoughts on liberty, equality and fraternity continue to guide us, our nation.
On this day, let's tribute to this great soul and take a place to live by their ideas of knowledge. Thank you. Jai Hind. Everyone. My name is Alok Salve from class 8A. My name is Alok Salve from class 8A. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करण्याचा व त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाते होते व ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी आयुष्यभर गरिबांसाठी खूप कष्ट केले व त्यांनी भारतीय संविधान लिहिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. मान दिले सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भारताचे लिहिले संविधान. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणींनो, माझे नाव सारिका आनंदराव कोटे. मी इथं 8वी क मध्ये शिकते. आज 6 डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाते होते. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता, अन्याय आणि शोषण याविरुद्ध संघर्ष केला. त्यांच्या कार्याने आणि विचाराने भारताला लोकशाही, सामाजिक न्याय व बंधुतेची शिकवण दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावधान. बुद्धांचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम शिकवणारा आणि सांगणारा माझा भारत देश. पुस्तकानं मस्तक सुधारलेलं मस्तक हस्ताक्षर होतच नाही, पण कोणापुढेही नतमस्तक होत नाही. आज भीमराव रामजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. संस्थेचे आराध्य दैवत सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांनी रस्त्याच्या पथदिव्यापासून अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात विश्वातील सर्वोच्च विद्यार्थी म्हणून ज्यांचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं गेलेलं आहे, असं भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेला हात जोडून त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे कमांडंट श्रीमान संजयजी सोनवणे सर, शाळेचे प्राचार्य सन्माननीय निखिल राठोड सर, शाळेचे उपप्राचार्य सन्माननीय सोळंकी सर, शाळेचे उपप्राचार्य प्रधान सर श्रीमान डॉक्टर प्रधान सर, पर्यवेक्षक बोरीकर सर, इथे जमलेले माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो. इतिहास हा अनेकांचा अभ्यासाचा विषय आहे. इतिहास हा व्यासंगाचा विषय आहे. इतिहास हा सर्वांगीण विकासाचा विषय आहे. इतिहास हा अभिमानाचा विषय आहे. इतिहास हा स्वाभिमानाचा विषय आहे. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात की नियतीने भरडलेला पथ म्हणजे इतिहास. महापुरुषांच्या कर्तृत्वाचा आलेख म्हणजे इतिहास. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसामध्ये बुद्धी, शक्ती आणि कर्तृत्व, माणूस जर स्वतंत्र, समता, बंधुता या तत्वावर चालणारा एकनिष्ठ जर असेल तर तो इतिहास घडवू शकतो आणि बदलू सुद्धा शकतो. असाच इतिहास डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी बदलून दाखवला. एखाद्या सामान्य घरात जन्माला आलेले सुवर्णांचा जो त्रास त्यावेळेस होता, त्या सर्व त्रासाला सहन करून त्या समाजाला या गावकुशीतून बाहेर काढण्याचं कार्य आपल्याला करायचं ही त्यांची आई त्यांना सांगायची. त्यांना त्यांचं कर्तृत्व कार्य हे सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून आपल्याला. आज 6 डिसेंबर
भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनका महापरिनिर्वाण दिन, एक बहुत संदेश इस दिन हम अपने आप को दे सकते हैं। अभी सभी लोगों ने जो स्पीच दी, गीत के द्वारा जो मैसेज दिया, एक महान व्यक्ति के जीवन में हम जब देखते हैं, सीखने के लिए इतना कुछ है, लेकिन हम कितना सीखते हैं ये बड़ा प्रश्न है। अभी नाइक सर ने संक्षेप में काफी सारी चीजें बताई। उनके जीवन पे उनके पिताजी का बहुत बड़ा प्रभाव था। कभी कभी हम जब उनके जीवन में पढ़ते हैं तो उनके पिताजी को उतना श्रेय हम देते नहीं है जब बात करते हैं तो, लेकिन उनके पिताजी ने क्या त्याग किया था और उनके लिए क्या सोचा था, और उनके बेटे ने जो करके दिखाया, ये कहीं छुपा हुआ है और उससे एक संदेश हम अपने जीवन में भी ले सकते हैं। क्या हम अपने घर में अपने पिताजी, माताजी, वरिष्ठ जो लोग होते हैं, उनसे क्या सीखते हैं, उनको कितना रिस्पेक्ट देते हैं? नहीं तो क्या मतलब फिर ऐसी चीजों का, ऐसे कार्यक्रम का। आज हम किसी भी महान व्यक्ति जिनका इतिहास में इतना योगदान है राष्ट्र के लिए, उनके उपलक्ष्य में जब कार्यक्रम करते हैं तो असली मकसद है उनके बताए गए राह पे चलना। लेकिन दुर्भाग्य यह है कि हम उनको समझ ही नहीं पाए, चाहे वो छत्रपति शिवाजी महाराज हो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हो, महात्मा गांधी हो, सुभाष चंद्र बोस हो, स्वामी विवेकानंद हो, लोकमान्य तिलक हो, भगत सिंह हो, या ऐसे महान लोगों की सूची न खत्म होने वाली है जिन्होंने राष्ट्र के लिए इतना कुछ किया है। आज उनके जीवन से हम एक एक चीज भी लेते हैं तो शायद हमारे हाथों से सेवा हो सकती है, क्योंकि इन्होंने एक बहुत महत्वपूर्ण संदेश दिया कि जीवन खुद के जीने के लिए कम है और औरों की जीने के लिए। हमारे हाथों से कुछ सेवा हो। परिस्थिति कभी भी आपके अनुकूल नहीं होगी, आज भी नहीं है। जीवन में संघर्ष कायम है,